हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण 7th टॉपिक आहे इरिगेशन मॅनेजमेंट तो स्टार्ट केला होता. तर त्याच्यामध्ये आपण काय काय डिस्कस केलं. फर्स्ट डेफिनेशन ऑफ इरिगेशन, त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस अँड ॲडवर्स इफेक्ट ऑफ इरिगेशन, त्यानंतर वेगवेगळ्या इरिगेशनच्या सिस्टीम्स पाहिल्या. तर त्याच्यामधल्या कोणत्या कोणत्या सिस्टीम्स आपण बघितल्या तर कंट्रोल फ्लडिंगमध्ये जे बॉर्डर स्ट्रीप, चेक बेसिन, रिंग अँड बेसिन, रिजन फरो मेथड, ह्या ज्या काही मेथड्स आहेत त्या आपण बघितल्या होत्या. आता नेक्स्ट सिस्टीम आहे सबसर्फेस इरिगेशन सिस्टीम. In this system, water is applied into a series of field ditches or through underground perforated pipes deep down to impervious layer. तर यामध्ये काय केलं जातं, जे सबसर्फेस इरिगेशन म्हणजे थोडंसे जमिनीच्या आतमध्ये पाईपलाईन टाकून त्याच्यातून काय केलं जातं तर जे काही इरिगेशन असेल ते केलं जातं. तर त्यासाठी खड्डे घालून त्याच्या आतमध्ये जे काही पाईप्स असतात ते लावले जातात. तर इथे आपल्याला इमेजमध्ये दिसतं, इथे इमेजमध्ये दिसतं आहे की जे काही आपली लँड असणार आहे त्याच्या खालती थोडं खड्डा काढून इथे जो काही पाईपलाईन असेल ती टाकली जाते. तर त्याच्यासाठी डेप्थ किती लागते, तर डेप्थ ऑफ डिचेस व्हरायजेस फ्रॉम 30 सेंटीमीटर टू 1 मीटर अँड 15 to 30 सेंटीमीटर अपार्ट. तर त्यांचं जे काही खोल किती असले पाहिजेत तर 30 सेंटीमीटर टू 1 मीटर एवढे, आणि प्रत्येक पाईपच्या मध्ये गॅप किती असली पाहिजे तर 15 to 30 सेंटीमीटर एवढी गॅप असली पाहिजे. वॉटर थ्रू डिचेस or perforated pipes gradually saturated the root zone through capillary movement. This system is practiced in sandy soil or coconut garden in Kerala and for vegetable in Kashmir. तर ह्या पद्धतीचं जे काही सिस्टीम आहे ती कशासाठी केली जाते तर जिथे जे काही वॉटर आहे ते जास्तीत जास्त स्टोअर होऊन राहत नाही त्या ठिकाणी या पद्धतीची सिस्टीम हे केली जाते. याचं कारण का तर त्या सॉईलमध्ये ते जे काही रूट्स आहेत त्या रूट्सना इझिली पाणी अवेलेबल व्हायला पाहिजे म्हणून. तर यामध्ये काय केलं जातं, कुठल्या प्लांट्सना जास्त करून केलं जातं तर जे केरलामध्ये असणारे कोकोनट गार्डन्स आहेत त्याच्यासाठी अशा पद्धतीचे सिस्टीम आहे. त्यानंतर व्हेजिटेबल ग्रो केले जातात त्याच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचे सिस्टीम यूज केली जाते. In artificial sub-irrigation, water passes through underground perforated pipe in the root zone. This system avoids water loss through evaporation and reduces weed problem. तर ह्याच्यामध्ये काय होतं, जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी त्या प्लांटना मिळतं. उगाच एक्स्ट्रा पाणी वेस्ट जात नाही आणि त्याच्यामुळे एक्स्ट्रा पाण्यावरती वाढणारे जे काही वीड्स असतात, गवत असेल ते सुद्धा वाढत नाही. It may causes heavy loss of water through deep percolation. Maintenance is required and it causes interference in cultivation. तर जसं की आपल्याकडे काहीतरी ॲडव्हान्टेजेस असतात, सेम डिसॲडव्हान्टेजेस पण असतात. मग जसं की जे काही त्याच्यातून पाईपमधून जे काही पाणी जातं तर जेवढं अवेलेबल आहे तेवढं प्लांट्स घेतात आणि उरलेलं जे काही असेल ते सगळं सॉईलमध्ये विरघळून जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे स्प्रिंकलर्स इरिगेशन सिस्टीम. तर स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीममध्ये अशा पद्धतीचे स्प्रिंकलर्स आपल्याला दिसते तिथे. असे पूर्ण आपलं जे काही क्रॉप असेल त्या क्रॉपमध्ये अशा पद्धतीचे स्प्रिंकलर्स उभे केले जातात आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं तर जे काही वॉटर असेल ते इझिली सगळ्या प्लांट्सना पोचतं. दिस इज अ मेथड ऑफ अप्लाइंग इरिगेशन वॉटर अंडर कंट्रोल मॅनर ॲज लाईक नॅचरल रेनफॉल. जसं की नॅचरल रेनफॉल होतं त्या पद्धतीचं पाणी या इरिगेशनमधून मिळतं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ओव्हरहेड इरिगेशन. तर ह्याला ओव्हरहेड इरिगेशन असं सुद्धा म्हणतात. असं का म्हणतात तर ते काही प्लांट आहेत त्यांच्या वरच्या साईडने जे काही इरिगेशन असेल ते होत असतं म्हणून. इट ॲक्ट्स ॲज स्प्रे, तर हे स्प्रेसारखं वर्क करतं. The important components of a sprinkler irrigation system are the pump, pressure gauge, control valves,
मेन पाईपलाईन, लॅटरल लाईन, टी प्लग, टी कपलिंग, बेंड, एंड प्लग, रायझर पाईप अँड स्प्रिंकलर हेड. तर हे जे काही वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत ते सगळे इक्विपमेंट्स आपल्याला या सिस्टीमसाठी गरजेचे असतात. द हाईट ऑफ रायझर पाईप डिपेंड ऑन द हाईट ऑफ क्रॉप. तर हे जे काही हाईट असणार आहे त्याची, ह्या पाईप्सची, उभे असलेल्या पाईपची, तर ती जी हाईट आहे ती कशावरती डिपेंड असणार आहे, तर जे काही क्रॉप्स आहेत त्या क्रॉपच्या हाईटवरती डिपेंड असणार आहे. जर क्रॉप खूप हायटेड असेल आणि त्याच्या खालती जर आपण जे हे पाईप्स आहेत ते खूप छोटे घेतले तर काय होईल, त्या प्लांट्सना पाहिजे तेवढं पाणी मिळणार नाही. स्प्रिंकलर हेड्स of rotation type are fixed on the riser pipe. Sprinkler head generally have two nozzles, one to apply water at long distance and other for short distance. तर त्या ह्याला दोन ओपनिंग्स असतात. इथे आपल्याला दिसतात दोन ओपनिंग्स असतात. तर एका ओपनिंगमधून काय होतं, जवळच्या एरियाला पाणी मिळतं आणि मोठा जो हेड असतो त्याच्यातून काय होतं, तर लांबचा एरिया कवर करतो. तर त्याच्यामुळे काय होतं, सगळीकडे पाणी इझिली पोचतं. याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, इट इज यूज फॉर ऑलमोस्ट ऑल क्रॉप्स अँड फॉर ऑल टाईप ऑफ सॉईल. तर हे जे सिस्टीम आहे ती मोस्टली सगळ्या क्रॉप्सना यूजफुल ठरते आणि कुठल्याही टाईपच्या सॉईलमध्ये आपण यूज करू शकतो. वॉटर कॅन बी अप्लाइड ॲट अ कंट्रोल रेट विथ युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन अँड हाय इफिशियन्सी. तर आपल्याला जेवढ्या कंट्रोल वेमध्ये पाणी घालायचं तेवढ्या युनिफॉर्मली आपण जे काही वॉटर आहे ते तिथे देऊ शकतो. लँड लेवलिंग इज नॉट इसेन्शियल. इथे लँड लेवलिंग, सरळ सपाट जमीन हवी असं काही गरजेचं नाही आहे. रन ऑफ अँड सॉईल इरोजन इज लेस. तर इथे काय होतं, जेवढं गरजेचं पाणी आहे तेवढंच जातं, त्याच्यामुळे वॉटरचं रन ऑफ होत नाही, पाणी जे असेल ते वाहून जात नाही आणि त्याच्यामुळे सॉईल इरोजनसुद्धा होत नाही, जमिनीची धूप पण होत नाही. सोल्युबल फर्टिलायझर्स, हर्बिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स अँड फंगिसाइड्स कॅन बी अप्लाइड थ्रू दिस मेथड. तर जे काही फर्टिलायझर्स आहेत, हर्बिसाइड्स आहेत, इन्सेक्टिसाइड्स आहेत ते आपण ह्याच्यातून पाण्यामध्ये मिक्स करून ह्या स्प्रेमधून सुद्धा फवारू शकतो, जेणेकरून जे काही फवारणी आहे ती पूर्णपणे सेविंग ऑफ वॉटर अबाउट 30 to 40%. म्हणजे काय होतं, याच्यामध्ये जे काही वॉटर आहे ते पण सेव्ह होतं आहे. नॉर्मल जे काही इरिगेशन्स असतील त्याच्यामध्ये जेवढं पाणी लागतं त्याच्यापेक्षा इथे 30 to 40% एवढं वॉटर कमी लागतं. ॲक्युरेट अँड इझी मेजरमेंट ऑफ डिस्ट्रीब्युटेड वॉटर. तर इथे आपण प्रॉपर इरिगेशन केल्यामुळे काय होतं, तर जे काही वॉटर जेवढ्या प्रमाणात गरजेचं आहे तेवढं ॲक्युरेटली आणि इझिली जाऊ शकतं प्लांट्सपर्यंत. तर हे काय झालं आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस. नेक्स्ट आहेत डिसॲडव्हान्टेजेस. स्प्रिंकलर इरिगेशन डज नॉट वर्क वेल अंडर हाय विंड वेलॉसिटी. तर जसं की ॲडव्हान्टेजेस आहेत, सेम वेने काहीतरी डिसॲडव्हान्टेजेस आहेतच. तर काही आहे, जसं की जर समजा खूप सारा वारा असेल तर काय होईल, ते जे स्प्रिंकलर्स आहेत वरती आपण स्ट्रॉ किंवा एक काठीसारखं उभे करून जे लावलेले असतात पाईपलाईन, तर खूप वारा असेल तर काय होईल, ते पाणी जे आहे ते सगळीकडे वाऱ्यामुळे प्रॉपर नीट उडू शकणार नाही. हाय इनिशियल इक्विपमेंट कॉस्ट. जसं की आपण बाकीच्यांना बघितलं एवढे काय पाईपलाईनचा वगैरे खर्च येत नव्हता, पण इथे खूप जास्त प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीची पाईपलाईन किंवा वेगवेगळे जे काही कनेक्टर्स असतील सगळे ॲड करावे लागतात. त्याच्यामुळे इथे काय होतं, इनिशियली म्हणजे जेव्हा आपण सुरुवात करणार आहोत तेव्हा खूप कॉस्ट जाते, आपला खूप खर्च असतो. इट इज नॉट सुटेबल वेअर वॉटर कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ सॉल्ट, सँड अँड डेब्रिस. जर समजा एखाद्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात त्या पाण्यामध्ये माती असेल किंवा वाळू असेल किंवा कचरा वगैरे असेल तर त्या ठिकाणी आपण ह्या पद्धतीचा वापर करू शकणार नाही. का, तर आपण इथे बघतो या स्प्रेमधून एकदम बारीक पाणी येतं, तर म्हणजे त्याचं ओपनिंग जे असतं ते खूप स्मॉल साईजचं असतं. मग जर तिथे काहीतरी कचरा अडकला किंवा वाळूचे कण, मातीचे कण अडकले तर काय होईल, त्याच्यामुळे पाणी जे आहे ते प्रॉपर उडणार नाही आणि सगळे जे काही आपले स्प्रिंकलर्स आहेत ते चोकअप होतील.
त्यानंतर नेक्स्ट आहे ड्रीप इरिगेशन सिस्टीम. ड्रीप इरिगेशन इज अ मेथड ऑफ कंट्रोल इरिगेशन in which water is slowly delivered drop by drop to the root system of multiple plants. तर याच्यामध्ये काय होतं, ड्रीप इरिगेशनमध्ये पाईपलाईन केली जाते आणि थेंब थेंब असे म्हणजे ड्रॉप बाय ड्रॉप सगळीकडे प्रत्येक प्लांटला कंटिन्यू पाणी चालू राहतं, तर त्याला ड्रीप इरिगेशन म्हणतात. इथे आपल्याकडे इमेज पण दाखवली आहे. प्रत्येक प्लांटना काय केलं आहे, पूर्णपणे पाईपलाईन केली आणि जिथे प्लांट आहे त्याच्या मुळाजवळ काय केलं जातं, छोटे छोटे होल्स पाडले जातात, ज्याच्यातून काय होतं, ते जे पाणी आहे ते थेंब 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 ड्रॉप बाय ड्रॉप पडत राहतं. The water is applied to the soil from the emitters. The emitters which are attached to lateral distributed water for irrigation. तर इथे काय असतात, इमिटर्स असतात, जसं की छोटे छोटे होल्स असतात, त्याला ते इमिटर्स म्हणतात. द नंबर ऑफ इमिटर्स ऑन लॅटरल डिपेंड्स ऑन प्लांट प्लेसिंग of the crop, soil characteristic, root development and discharge of emitters. The main components of drip system are pump set, pressure gauge, control valve, pressure regulator, primary filter, secondary filter, main line, lateral line, multi outlet distributor, end plug and emitters. म्हणजे हे एवढ्या पद्धतीचे आपल्याला काय करावे लागतात, इक्विपमेंट्स आपल्याला हे गरजेचे असतात घेणं. दिस मेथड इज मोस्ट सुटेबल फॉर अरिड अँड सेमी ॲरिड रिजन विथ लिमिटेड अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. तर अशा ठिकाणी आपण ही सिस्टीम वापरू शकतो जिथे पाणी आपल्याला कमी प्रमाणात मिळतं. मग तिथे आपण काय करू शकतो, ही सिस्टीम अवेलेबल केल्यामुळे काय होईल, थेंब थेंब पाणी जाणार आहे, म्हणजे प्लांट्सना पाणी पण मिळणार आहे आणि आपल्याकडे कमी पाणी असल्यामुळे त्या पाण्याचा वेस्ट पण होणार नाही आहे. इट इज अ बेस सुटेड फॉर वाईड स्पेस फ्रूट क्रॉप्स, व्हेजिटेबल्स, शुगर केन, कॉटन एक्सेट्रा. तर हे कशासाठी सुटेड आहे, तर जे काही फ्रूट क्रॉप्स आहेत, फळझाडं जी आहेत त्याच्यासाठी, त्यानंतर व्हेजिटेबल्ससाठी, त्यानंतर शुगर केन, कॉटन, हे जी काही शेती केली जाते त्याच्यासाठी सुद्धा हे सिस्टीम जी आहे ती यूजफुल ठरते. ह्याचे ॲडव्हान्टेजेस, फर्स्ट आहे सेव्ज वॉटर अप टू 70% अँड लेबर अल्सो. तर ह्याच्यामध्ये काय होतं, 70% एवढं पाणी सेव्ह होतं आणि लेबरसुद्धा कमी लागतात. वॉटर लॉसेस ड्यू टू पर्कोलेशन, रन ऑफ अँड इव्हॉपोरेशन आर क्वाईट मिनिमम. तर इथे जास्त पाणी नसल्यामुळे काय होतं, इव्हॉपोरेशन वगैरे होऊन पाणी वेस्ट नाही जात. वीड पॉप्युलेशन इज लेस ड्यू टू लिमिटेड सरफेस वेटिंग. तर इथे उगाच जास्त जमीन भिजत नाही, त्याच्यामुळे काय होतं, तर नको असलेलं जे काही गवत असेल ते पण जास्त प्रमाणात तिथे वाढत नाही. नो लँड लेवलिंग इज नेसेसरी अँड कॅन बी फॉलोड इन हिली टेरेन एरियाज. तर याच्यामध्ये लँड लेवलिंग काही गरजेचं नसतं, त्याच्यामुळे जे हिली एरिया आहेत त्या एरियांमध्ये सुद्धा आपण जे काही ही सिस्टीम आहे ती यूज करू शकतो. फर्टिलायझ कॅन बी ॲप्लाइड अलॉंग विथ वॉटर. तर ह्याच्यामध्ये फर्टिलायझर्स असतात ते सुद्धा आपण ॲड करू शकतो. प्लांट ग्रोथ इज बेटर अँड हायर यील्ड कॅन बी ऑब्टेन्ड. तर ह्याच्यामध्ये काय आहे, प्लांट ग्रोथ पण बेटर होते आणि यील्ड पण आपल्याला जास्त मिळतं. त्यानंतर लेस इन्सिडन्स ऑफ डिसीजेस. तर इथे कुठल्याही प्रकारचे डिसीजेस होत नाहीत, पाणी जास्त वेस्ट जात नाही त्याच्यामुळे. त्यानंतर नेक्स्ट काय आहेत डिसॲडव्हान्टेजेस, हाय इनिशियल कॉस्ट. तर जसं की आपण बघितलं खूप सारे जेव्हा इक्विपमेंट्स लागतात तर तिथे एक डिसॲडव्हान्टेजेस हा असणारच आहे की आपल्याला सुरुवातीला खर्च जास्त येतो. इट रिक्वायर स्पेसिफिक स्किल. आता इथे काय आहे, आपल्याला स्पेसिफिक स्किल रिक्वायर असणं गरजेचं आहे. कुठेही कशाही पद्धतीचे इमिटर्स लावले, जिथे प्लांट्स नाही आहे तिथे इमिटर्स लावले आणि प्लांट्सच्या इथे इमिटर्स लावलेच नाही तर काय होईल, प्लांट्सना पाणी मिळणारच नाही. त्यामुळे प्रॉपर स्किल असणं, प्रॉपर ते माहिती असणं गरजेचं असतं. नीड रेग्युलर मेंटेनन्स अँड हाय रिपेअर कॉस्ट. तर ह्याच्यामध्ये काय आहे, रेग्युलर मेंटेनन्स गरजेचा असतो आणि रिपेअर कॉस्टसुद्धा जास्त असतो. तर रिपेअर म्हणजे काय करायला लागणार, जर समजा कुठेतरी इमिटर्समध्ये चोकअप झालेत तर ते आपल्याला सारखे कंटिन्यू बघून प्रॉपर त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागणार. जर चोकअप झाले असतील तर काय होईल, तिथल्या प्लांटना पाणी मिळणार नाही आहे. त्यानंतर डॅमेज टू लॅटरल सिस्टीम
बाय rodent, clogging of emitter and accumulation of salt near plant are the limitation. तर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, अजून एक त्याचा डिसॲडव्हान्टेज मेन काय आहे, जमिनीला लागून सगळी पाईपलाईन असते. तर इथे जी काही पाईपलाईन आहे ती जे रोडंट्स आहेत म्हणजे उंदीर, घूस किंवा अजून जे काही असे प्राणी आहेत ते काय करतात, पाईप वगैरे ते कुरतडतात. त्याच्यामुळे काय होतं की इथे डॅमेज होण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम असतो. त्यामुळे काय होणार, आपले जे काही खर्च असेल तो सगळा इथे जास्तीत जास्त लागू शकतो. ओके, तर ह्या वेगवेगळ्या काय आहेत सिस्टीम्स आहेत. कुठल्या बघितल्या आपण सिस्टीम्स, तर त्याच्यामध्ये सबसर्फेस इरिगेशन सिस्टीम, त्यानंतर स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम आणि ड्रीप इरिगेशन सिस्टीम. ओके,